हा बघा मित्रांनो, करंजा जेटी टू अटल सेतू 24 किलोमीटरचा सागरी प्रवास पुरा करत असताना अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामध्ये आपला 11 वर्षाचा अर्णव पाटील हा प्रवास पूर्ण करू शकेल का? त्यांचा आशीर्वाद असू दे, तर तिथे पोचू दे, तर माझं समाधान होईल हो. नमस्कार. प्रथम सर्वांना जय शिवराय. आज दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी अर्णव प्रकाश पाटील वय वर्ष 11 हा 24 किलोमीटरचा सागरी अंतर पार करण्यासाठी इथे आलेला आहे. तसेच आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून विनय शहा सर आलेले आहेत. करंजा ते अटल सेतू हा जो प्रवास आहे त्याचा ते आज आपण आता बरोबर 4 वाजता इथून सुरुवात करणार आहोत. तरी पुन्हा एकदा त्याला ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून शुभेच्छा. हे बघा मित्रांनो, 11 वर्षाचा आपला अर्णव आज एक असा पराक्रम करायला चाललेला आहे, तोच म्हणजे करंजा टू अटल सेतू 24 किलोमीटरचा सागरी प्रवास असणार आहे. आणि त्याला सर्व त्याचे मित्रपरिवार, दादा लोक सर्व सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. ते बघा सर्व. आणि आता करंजा जेटीवरून तो स्टार्ट करणार आहे. ऑल द बेस्ट अर्णव. ओके, शुभेच्छा तुला माझ्याकडून. ओके, राजभाई आहे आपला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा मित्रांनो, 4च्या दरम्यान आपल्या अर्णवनी हा सागरी प्रवास सुरू केला आहे 24 किलोमीटरचा. आणि आपल्या समोर बघताय करंजा रिव्हर्स ब्रिज आणि आपला समोर आहे अर्णव. करंजा जेटी टू अटल सेतू 24 किलोमीटरचा प्रवास असणार आहे मित्रांनो. आणि वय मात्र फक्त 11. करंजा रेवस द्रोणागिरी बीच. आणि जिथपर्यंत आपण या फ्लोमधून बाहेर न निघत ना, तिथपर्यंत हा थोडा प्रवास थोडा डिफिकल्टच असतंय. ते आपण संतोषाला विचारूच नंतर. हे बघा, ब्रिजचं काम 24 तास 7 दिवस चालू असतो. हे बघा, सर्व फॅमिली आहेत, बहिणी आहेत, ताईस आहेत, जे त्याला सपोर्ट करतायत. ए पण तुम्ही अर्णव ना हाक मारत ना, काय हाक मारता तुम्ही? प्रांशू, त्याला प्रेमाने तुम्ही प्रांशू बोलता. ओके बघा, बघा
हे बघा मित्रांनो, आपल्या समोर आपले हेड कोच संतोष पाटील दादा आहेत. जय शिवराय दादा. जय शिवराय. आजच्या या 24 किलोमीटरचा प्रवास कसा, आपला करंजावरून जो डिफिकल्ट पॅच आहे ते सर्व त्याबद्दल आम्हाला सांग थोडक्यात. कसे पॅच आहेत, कसा फ्लो असणार आहे त्याबद्दल सांग. करंजा ते अटल सेतू हा 2 पॅचमध्ये स्विम होतं. करंजा टू आपण ONGCचं टॉवर आहे, हा जो 5 किलोमीटरचा प्रवास आहे तो लो टाईडमध्ये येतो आणि एक्झॅक्ट आपल्याला हाय टाईड म्हणजे आपण म्हणतो की पिरवाडी बीचच्या समोर गेल्यावरती आपल्याला हाय टाईड लागली पाहिजे आणि लागल्यानंतर मग आपण जातो यू टर्न करून अटल सेतूसाठी. आणि अटल सेतूला जात असताना आपल्याला हाय टाईड लागते पाहिजे असतं. तर त्या 5 ते 6 तासाच्या दरम्यान आपण त्या पिरियडमध्येच आपण अटल सेतूला पोचलो पाहिजे. म्हणजे अशा टाईपची ही स्विमिंग आहे. कसं आहे, हा पूर्वीपासून आलेला मच्छीमारांचा किनारपट्टी आहे. हां तर त्यांच्या जाळी असतात, डोली असतात. तर आणि आता हे जे रिव्हर्स जेटीचं नवीन काम चालू आहे, हां तर त्याच्यामध्ये असणाऱ्या रोप्स, वायर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सर्वांचा अभ्यास करत करत यावा लागतो. बरोबर. आणि आपण इव्हेंट असेल उद्या, तर आदल्या दिवशी किंवा अगोदर आपल्याला थोडंसं त्याचा सर्वाई करावा लागतो किंवा त्याचा अभ्यास करावा लागतो की किती वेळामध्ये हा त्या जसं आपण आता शेवटच्या 1 तास आहेत आता हायटाईड, म्हणजे हा असा तुम्ही चंद्र बघितला पाहिलात की चंद्र असा जेव्हा हा खाली येतो हां त्यावेळेला समजायचं की हायटाईड लागलेली आहे. हां म्हणजे हा जो एक पूर्वीपासूनचा जो अभ्यास आहे हा. आणि जो अंदाज आहे त्याच्यावरती आपण चालत असतो भरती ओटीचं टायमिंग पाहून. बरोबर. म्हणजे आता आपण पाठीमागे बघू शकता की जरी आपल्याकडे घड्याळ नसेल तरी आपण सांगू शकतो की आता 15 ते 20 मिनिटात हायटाईड स्टार्ट होणार आहे. कारण हे जो पूर्वीपासून आपण जे मच्छीमारीमध्ये आणि मच्छीमारीचा सर्व म्हणजे त्या कम्युनिटीमधून बिलॉंग करतो त्यामुळे आपण काय झालेलं आहे त्याच्यामुळे इथला अभ्यास झालेला आहे. ओके. पण स्विमरला एकच आहे की खूप दक्षता घ्यावी लागते कारण डोली असतात आणि डोलीमध्ये प्रेशरमध्ये त्या ॲक्च्युली लावलेल्या असतात. तर त्याच्यापासून जितकं लांबून आपल्याला स्विमिंग करता येईल तेवढं आपल्याला करावं. ओके दादा, धन्यवाद दादा. जय शिवराय. जय शिवराय. आपल्या समोर बघत ONGC आणि पिरवाड साईडला आपण आलो आहोत आणि मगाशी संतोष दादा म्हणाल्याप्रमाणे आपण जो ONGCचा टॉवर त्याच्या जवळ आलो. इकडे टॉवर असायचा, तो सध्या नाही, पण आतापर्यंत त्याने 1 तासामध्ये आपल्या अर्णवनी 5 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला आहे. अर्णवचे मम्मी पप्पा आहेत. आता सर्वात पहिले पप्पांजवळ जाऊया आपण. पप्पा, कसा प्रवास होता हा, म्हणजे स्विमिंग पूल टू हा समुद्र 24 किलोमीटरचा आज मुलगा तुमचा प्रवास करायला चाललेला आहे, काय सांगाल या प्रवासाबद्दल? प्रवासामध्ये त्याला म्हणजे आवड निर्माण केली ती कल्पेश जगदीश कोळी हां यांनी त्याच्यावरती मार्गदर्शन करून त्याला वारंवार स्विमिंग पूलमध्ये जाऊन गायडन्स करायचा. त्याच्यानंतर त्याला समुद्रावरती संडे टू संडे 3-3, 4-4 तास त्याच्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायचा. हां असे करता करता त्याच्या मनामध्ये एकदम स्विमिंगची एवढी आवड झाली की त्यांना इव्हेंट करायचा ठरवलं. हां म्हणजे अर्णवनी इव्हेंट करता ठरवलं. मग त्यांनी त्याचा तो दादा बोलतो कल्पेशला, हां त्याचा जो मोठा भावाप्रमाणे ते आहे, हां तर त्यांनी पण त्याला भरपूर सपोर्ट केला की तुझा इव्हेंट आपण करू आणि तू करून दाखवायचा. हां. अर्णवनी ठरवलं असं की जेव्हा पहिले तुम्हाला सांगितलं त्यांनी की आता इव्हेंट करायचा आहे मला, तेव्हा तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे तुमच्या मनामध्ये तेव्हा काय मला तर खूप चांगलं वाटलं की आमच्या घराण्यामध्ये पहिला मुलगा असा आहे की तो समुद्रमार्गे इव्हेंट करणार आहे. हां अभिमान समुद्रातून. वाटलेला, हां, म्हणजे अभिमान घाबरलेत नाही तुम्ही? हो. ओके. डॅडी आहेत आपल्या समोर आणि नंतर आई सुद्धा आहे. आई, काय सांगाल, मुलगा 24 किलोमीटरचा सागरी प्रवास पूर्ण करतोय, मनामध्ये काय चाललंय? थोडी भीती आहे हा. आणि आनंद पण आहे. आनंद पण आहे. ओके. जेव्हा तुम्हाला समजलं का मुलगा असा त्याचा म्हणजे इच्छा आहे का त्याची हा समुद्रात इव्हेंट करायचा आहे त्याला, तेव्हा तुम्हाला म्हणजे आई म्हणून काय वाटलं, काय करावा पाहिजे का त्यांनी नाही? माझा नकार होता हां पण त्याला करायचाच होता. असं त्याची इच्छा होती. हा ओ, मला त्याने- थोडी भीती वाटत होती कारण समुद्रात उतरवायचा होता हां तर थोडी मनात भीती होती. पण नंतर
त्याला म्हणजे आवड वाटायला लागली. हां मग मी बोलो ठीक आहे कर. ओके. बघा आपला प्रवास सुरू आहे. अर्णवची आजी आपल्या समोर आहे. आजी काय सांगाल? आजी नाव सांगा आपलं. जगदीश नीरा कोहली. काय सांगाल त्याच्या प्रवासाबद्दल? आता एवढा खोल प्रवास आहे, समुद्रामध्ये त्याला आम्ही चिकार मदत केली आणि तो प्रॅक्टिस करत राहिला. हां आधी स्विमिंग पूलला टाकला त्याला, नंतर मग इकडं समुद्रात पोहत होता तो. हां 4-4, 5-5 तास समुद्रात रविवारी पण जायचा. हां. बस एवढा. धन्यवाद. ओके धन्यवाद. हे बघा मित्रांनो, 3 तास पूर्ण झाले, 7 वाजलेत आणि आतापर्यंत अर्णवने 12-13 किलोमीटरचा सागरी प्रवास पूर्ण केलेला आहे. अर्धा प्रवास पूर्ण झालेला आहे. नेव्हीची जेट्टी बघते समोर आणि आपला अर्णव. चला नाश्त्याची वेळ झाली आणि नाश्त्यामध्ये काय काय बघू दे. जवला भाकरी आणि काय इकडं राज याच्यामध्ये काय? बुर्जी. अरे बाबा, जवला भाकरी. दादा भाऊ काय बोलत नाही, बस काय बोलतच नाही. चार तास झालेत आणि अर्णव स्विम करतोय. थोडं वादली वातावरण वाटतंय. बघा वातावरण वादल्यासारखं झालेलं आहे आणि त्याची आजी आपल्या समोर आहे. आजी नाव आपला? माझं नाव शकुंतला कमलाकर भोईर पांजे. याच्यापूर्वी तुम्ही कधी असं मुलांना पावताना बघितलात? पावसाळा आमच्या गावात असताना शर्यती पांजाला. ना असं समुद्रात मग पण एवढ्या लांबून नाही, या लांब या लांब आहे त्यात शॉर्ट असतात. शॉर्ट शॉर्ट असतात. असतात. या 24 किलोमीटर प्रवास पूर्ण करताय तुमचा नातू. काय सांगाल, कसं वाटतंय? आता आम्हाला तर चांगलं वाटते, पण कल्पेश त्याचा बाबा जगदीश बाबा, आई त्याची, हा त्यांच्या आनंदाने तो सुखरूपान पोचली, एवढीच माझी विनंती आहे. हा. काल रात्रीपासून आई त्याला हाक देते, चल लवकर चल आता पोचू म्हणून. त्यांचा आशीर्वाद असू दे, तर तिथे पोचू दे, तर माझं समाधान होईल. हो, त्याची मम्मी अमिता, हा त्याचा पप्पा प्रकाश, बस त्यांचा आशीर्वाद त्याला असू दे, तिथे पोचू दे ठिकाणावर, एवढीच माझी विनंती आहे. ओके. बघा मित्रांनो, 5 तास पूर्ण होत आलेले आहेत आणि आपल्या समोर बघताय अटल सेतू. दादा थोडा हवामान येईल वाटतंय काय ना? आणि अलर्ट दिला होता का 2-3 दिवसापूर्वी? आपण पाहिलं ना पुण्यामध्ये खूप सारा पाऊस पडला गारा पण सुरू. तर इथे थोडाफार दाखवणार आहे, क्लायमेट गॅप दाखवणार आहे. तर समोरची बाजू पूर्ण पावसाने भरलेली आहे. ए राज, दीपेश दादा आहे, दीपेश कोहली दादा, माजी सरपंच. आणि अर्णवला ज्यांनी त्याला लहानाचा मोठा होताना त्यांनी पाहिलेला आहे आणि एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये तो ज्या लाटांशी झुंजत आहे, वादळी वारे सुद्धा आहेत. काय सांगशील अर्णव? सर्वप्रथम त्याला ट्रेन करणारे संतोष पाटील यांचा मी आभार मानतो का त्याच्या प्रयत्नामुळे आज तो एवढा मोठा क्षण त्याच्या नशिबाला लागला आणि त्याचे म्हणजे यशस्वी झाला, यशस्वी होणारच तो.
कारण की ज्याच्या आज मी बघतोय, आज मी तो सर्वप्रथमच आलो त्याचा इव्हेंट हे करताना. अगोदर आलोय सर्वांना म्हणजे अजूनपर्यंत जे पवले आज समुद्रातनं प्रवास म्हणजे त्यासाठी मी प्रथम याच्या अगोदर जेवढे आले त्यांचा फक्त आम्ही आभार आणि शुभेच्छा द्यायला चालू. पण आज स्वतः मी या बोटीमध्ये आलोय त्याच्या बघासाठी स्वतः. पण मला त्याला लहानपणीपासून बघून वाटलं नव्हतं एवढा मोठा स्विमर बनेल तो आणि एवढे प्रयत्न करेल. आज खूप आम्हाला आमच्या परिवाराला खूप आनंद होत आहे का आमचा कोणीतरी लहान मुलगा अर्णव हा खूप मोठ्या जावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. ओके दादा, धन्यवाद. हे बघा आपल्या समोर आशिष दादा सुद्धा आला इव्हेंटसाठी. त्याचा हा दुसरा इव्हेंट असणार आहे आणि आपल्या विभागामधला मुलगा असा एक पराक्रम म्हणजे 24 किलोमीटरचा सागरी प्रवास पूर्ण करतो. काय सांगशील या प्रवासाबद्दल, तुला कसं वाटतं? प्रवासाबद्दल मी पहिला त्यांचे कोच संतोष पाटील यांना मी करतो. हां. त्याच्यानंतर त्यांनी प्रत्येक गावातला प्रत्येकांचा राज त्यांचा मुलगा, त्याच्यानंतर माहीर त्यांना प्रत्यक्षरित्या जे शिकवलं आहे ते योग्य रीतीने शिकवलं आणि आमच्या गावाचं नाव खूप मोठं केलं त्यांनी. हां. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो त्यांना. ओके दादा, धन्यवाद. वही चेक कर रहा था इस साइड में टाइमिंग कितना हो रहा है और स्टार्ट कब हुआ. तरताच काढला. काहीच मिनिटामध्ये अर्णव आपला प्रवास पूर्ण करेल आणि आपले सोबत आता गेल्या 2-3 इव्हेंट पत्रकार मॅडम असतात तर त्यांना विचारूया. आणि आता अर्णवला 11 वर्षाचा आहे, 24 किलोमीटरचा सागरी अंतर तो पूर्ण करतोय. काय सांगाल या पराक्रमी पोरांबद्दल? नमस्कार, जय शिवराय. मी पूजा चव्हाण, जय शिवराय संपादक यूट्यूब चॅनल. आज आम्ही 3 इव्हेंट आमचे झालेले आहेत. या समुद्र अरबी समुद्र अथांग समुद्रामध्ये ही वयाने एकदम लहान मुलं आज जीव मुठीत घेऊन जीवाची पर्वा न करता समुद्रामध्ये उडी मारतात आणि सहजपणे जे 17 किलोमीटर 18 किलोमीटर आहे हे सहजपणे ते लोक अंतर पार करतात. की असे आपल्या उरण तालुक्याचं नाव देखील ते मोठं करतात. आज मानस पाटील यांनी जागतिक विक्रम केलेला आहे. आज जगाच्या पाठीवर उरण हे शहर छोटं असतं तरी पण आपल्या या मुलांमुळे आपलं उरण तालुक्याचं नाव हे भविष्यामध्ये मोठं होत आहे. तर त्या मुलांचं भविष्यामध्ये अजून त्यांनी असे पराक्रम करून उरण तालुक्यामध्ये आपलं रायगड याच्यामधलं नाव त्यांनी मोठं करावं ही माझी त्यांना मनापासून इच्छा आहे आणि त्यांना पुढच्या जे इव्हेंट त्याच्यासाठी पण शुभेच्छा आहेत. ओके मॅडम, धन्यवाद. राज पाटील सपोतीला उतरणार आहे. आता ओके, त्याला नीट सपोती देस हो. राजकारण त्याला सपोती करतोय. हो, हे बघा घारापुरी आणि इथं अटल सेतू आणि इकडे आपला अर्णव. काहीच मिनिटामध्ये ऑफिशियल टाइम डिक्लेअर होईल. ए जा सपोतीला उतर लगेच. आपण प्रॉपर अटल सेतूच्या खालती आहोत जिथं आपला अर्णव प्रवास पूर्ण करणार आहे आणि काहीच मिनिटांमध्ये तो इकडे येईल. त्यापूर्वी आपल्यासमोर कल्पेशदा आहे. कल्पेशदा, अर्णवचा प्रवास मला तुझ्याकडून ऐकायचा आहे कसा म्हणजे तू वडिलांनी पण सांगितलं का सर्व श्रेय जातोय तो कल्पेश दादाला जातोय. काय सांगशील याच्याबद्दल? हे बघा, मी पहिला जायचो संतोष सरांसोबत इव्हेंट करायचो. इव्हेंट करता माझ्या पण लक्षात आला का आपला पण एक छोटा भाऊ आहे त्याचा पण करून घ्यायला पाहिजे संतोष सरांकडनं. आम्ही प्रॅक्टिस चालू केली. वर्षभर प्रॅक्टिस केल्यानंतर हा इव्हेंट आम्ही करतोय आता. आणि हाच इव्हेंट घेण्याचा विचार कसा आला म्हणजे तुझ्या करंजा टू अटल सेतू? याच्या आधी कोणी केला नव्हता म्हणून तर आम्ही हा निर्णय घेतला का हा करूया. असं आहे म्हणजे या एजमध्ये अजूनपर्यंत हा कोणी केलेला नाही. त्याच्यामुळे असं ठरवला काय करंजा टू अटल सेतू करायचा.
तर ठीक आहे दादा, कल्पेत आपल्या समोर आहे. धन्यवाद दादा. थँक्यू. अर्णव सुद्धा आलेला आहे. हे बघा, त्याच्या सपोर्टीला राज आहे, सर्व फॅमिली ज्याला रात्रीपासून सपोर्ट करण्यासाठी आली होती. हे बघा, खूप जवळून अटल सेतू पाहताय तुम्ही, मी पाहिलेला आहे. पेल आहे पाण्याला, त्याचे मुलं तिकडे जातोय, तो लवकरच एंड करेल. छत्रपती शिवाजी महाराज की चिबू बोट इकडे पुढे घे ना. जातो बोट पुढे घे. हॅलो, जातो मला उशीर होईल. बालू थोडा गेर मार. जय शिवराय. आज आपण आलेलो आहोत अटल सेतू इथे. आपल्या आजूबाजूला अटल सेतूच पाहू शकता सर्वजण. अर्णव प्रकाश पाटील यांनी आज 24 किलोमीटरचा सागरी अंतर करंजा पोर्ट टू अटल सेतू हा यशस्वीरित्या पार केलेला आहे. तसेच आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून विनय शाह सर आलेले आहेत. तर त्याचं हे जे अंतर किती वेळात त्यांनी पार केलं ते ऑफिशियल टाइम डिक्लेअर करतील. सर प्लीज. अर्नव प्रकाश पाटिल ने करंजा जेट्टी से अटल सेतु का 24 किलोमीटर का डिस्टेंस 7 आवर 10 मिनट्स 20 सेकंड्स में कंप्लीट किया है. मैं महाराष्ट्र स्टेट एमेटूर एक्वेटिव एसोसिएशन की तरफ से उसे कॉन्ग्रेचुलेशंस करता हूँ. कॉन्ग्रेचुलेशंस बेटा. पुढील धरमतर टू गेटवे ऑफ इंडिया 36 किलोमीटरचा सागरी अंतर पार करण्यासाठी पुन्हा एकदा त्याला ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र ॲमेच्युअर ॲक्वेटिक असोसिएशनकडून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अर्णव वगैरे सर्व त्याचा परिवार आपल्या समोर आहेत. स्वप्न घेऊन आले होते आणि तो आज स्वप्न करंजा जेटी टू अटल सेतूचा प्रवास 24 किलोमीटरचा पूर्ण केलेला आहे त्याने. तर त्याला विचारूया त्याला कसं वाटतं सध्या. मला बरं वाटते का फर्स्ट टाइम मी इव्हेंट केला एवढा मोठा आणि मी मनात ठरवलेलं का हे इव्हेंट पूर्ण करेन करायचं. आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये त्यांनी 24 किलोमीटरचा सागरी प्रवास पूर्ण केला आहे. तर सर्व परिवार खुश दिसतोय. आणि आई होती, स्टार्टिंगला नकार होता, पण आता त्याने प्रवास फायनली पूर्ण केलेला आहे. आपल्या मुलं आपला नाव होत आहे. कसं वाटतं. खूप आनंद होते. खूप आनंद होत आहे. नंतर डॅडी काय आभार मानाल सर्वांचे जे आज आपल्या इव्हेंटसाठी उपस्थित होते त्यांचे. आता मी सर्व लोकांचे आभार मानतो की ते रात्रीपासून आमच्या सोबत आहेत. ते पूर्ण जोपर्यंत इव्हेंट पूर्ण होत नाही तोपर्यंत आमच्या सोबत राहिलेत. म्हणून मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. ओके. आणि रात्रीपासून त्याची ताई सुद्धा आली होती. नाव काय. ईशा आपल्या समोर आहे. काय सांगशील भावाच्या या पराक्रमाबद्दल. मला जाम भारी वाटतंय. भारी वाटतंय. ओके, थँक्यू सो मच. संतोष सरांचे आभार. ओके, संतोष सरांचे आभार. आलेले सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी त्यांचे पण आभार. ओके, थँक्यू सो मच.